आज कोरेगाव येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानातले सेमी क्रमांक 1 पासून सेमी क्रमांक 5पर्यंत आपण तुम्हाला निकाल सांगणार आहोत. तर भावांनो, नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज जे कोरेगाव हिंदकेसरी मैदान संपन्न होत आहे, या मैदानामध्ये रत्ती मारुती पळण्यासाठी गेले होते आणि काही टॉपचे नंदी देखील सेमी पास देखील झालेले आहेत. तर भावांनो, सेमी 1मध्ये विजेती झालेली गाडी म्हणजेच शेवाळे अभ्यांचा पाखऱ्या आणि संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर 11-11 आज सेमीफायनल 1मध्ये पळून सेमी पास झालेले आहेत. भावांनो, पाखऱ्या आणि सुंदर आज सेमीफायनलमध्ये 1मध्ये पळाले आणि सुंदररित्या गाडी पळाली आणि गाडी आज सेमीसाठी पात्र झालेले आहे. तसंच भावांनो, सेमी क्रमांक 2मध्ये मेहरबान आणि शंभू, मुंबईची A1 जोडी मेहरबान आणि शंभू आपल्याला पळताना दिसले आणि मेहरबान आणि शंभू सेमीफायनल 2मध्ये पळून सेमी पास झालेले आहेत. तसेच भावांनो, सेमीफायनल 3मध्ये अमित शेठ भाडले यांची नवीन खरेदी देवा आणि देवा दोन्ही एका राशीचे बैल पळताना आपल्याला दिसले. देवा आणि देवा सेमीफायनल 3मध्ये पळून सेमी पास झालेले आहेत. तसेच भावांनो, सेमीफायनल 4मध्ये काटाकीर लढत आपल्याला बघायला मिळाली आणि त्या लढतीचा निकाल घेतला म्हणजेच विनायक शेठ देशमुख लेंगरे यांच्या डायमंडने. भावांनो, डायमंड देखील आज सेमी पास झालेला आहे. डायमंड उर्फ भोला. भावांनो, तसंच सेमीफायनल 5मध्ये बाजीरावने निकाल घेतलेला आहे. सेमीफायनल 5मध्ये देखील काटाकीर लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल घेतलेला बाजीरावने. आणि भावांनो, हे होते 1 ते सेमी 5पर्यंत निकाल. तर भावांनो, आता सेमी 6 पासून सेमी 10पर्यंत गाड्या खाली चाललेल्या आहेत पळण्यासाठी. धन्यवाद भावांनो.